म्युझिकल रोडवर रहिवाशांनी नोंदवला आक्षेप. 650 कुटुंबांची पालिका आयुक्तांकडे तक्रार. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून मनपा आयुक्त काय म्हणाले? मुंबईच्या कोस्टल रोडवर नुकतंच हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करत म्युझिकल रोडची संकल्पना राबवण्यात आली. रस्त्यावर लावण्यात आलेल्या म्युझिकल पॅचवरून ठराविक वेगात कार गेल्यास जय हो गाण्याची धून ऐकू येते. महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचा शुभारंभ केला गेला. पण आता मुंबईकरांच्या सेवेत आलेला हा मेलडी रोड सध्या स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरतोय. कारण कोस्टल रोडवर दिवसभर गाड्यांचा राबता असतो. जेव्हा जेव्हा कार या ठिकाणाहून जाते तेव्हा तेव्हा गाण्याची धून ऐकू येते. याच आवाजामुळे आता स्थानिकांना त्रास होऊ लागलाय. सततच्या आवाजाचा त्रास होऊ लागल्यानं अमरसन्स गार्डन ते ब्रिज कँडी रुग्णालय या परिसरातील तब्बल 650 स्थानिक रहिवाशांनी थेट मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार केली आहे. रहिवाशांनी उपस्थित केलेले हरकतीचे मुद्दे. सकाळी 6 वाजल्यापासून गाण्याचा आवाज सुरू होतो, त्यामुळे घराच्या खिडक्याही उघड्या ठेवू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे. वेगाने जाणाऱ्या वाहन चालकांना गाणं ऐकू आल्यावर ते अचानकपणे वाहनाचा वेग कमी करतात, जे धोक्याचं आहे. हॉर्न आणि ट्रॅफिकच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होत असताना यामुळे शांतता क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवरती याचा परिणाम होतोय. परिसरातील रुग्ण, शाळेतील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना या आवाजाचा सर्वाधिक त्रास होतोय. रहिवाशांनी केलेल्या या तक्रारीची दखल घेण्यात आली असून आता या मेलडी रोडचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात संभाव्य उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश मनपाने संबंधितांना दिले आहेत. आवाजाच्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी नॉईज डेसिबल स्टडी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.